मित्रांनो, तुम्ही ज्याला आळशीपणा समजत आहात, तो आळस अजिबात नाही. तर हा तुमच्या आतल्या मानसिक मृत्यूचा एक अत्यंत सायलेंट अलार्म आहे. सकाळी उठल्यावर तुम्हाला काहीच काम करावेसे वाटत नाही. रात्री 10-10 तास झोपूनही शरीरात कायम एक भयानक थकवा जाणवतो. कोणी काहीही विचारले तरी छोट्या गोष्टींवरून तुमची भयंकर चिडचिड होते. कोणत्याच कामात लक्ष लागत नाही आणि डोके पूर्ण सुन्न होऊन पडते. रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर फालतू रील्स स्क्रोल करण्याची सवय लागते. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे रोजचेच होऊन जाते. जगाला वाटते की तुम्ही खूप आळशी आणि बेजबाबदार झाला आहात. पण सायकोलॉजीनुसार ही लक्षणे इमोशनल बर्नआउटची सर्वात क्रूर साईन आहेत. तुमचा मेंदू आता आतून पूर्णपणे थकला आहे आणि क्रश झालाय. जेव्हा तुम्ही स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त ताण वर्षानुवर्षे उचलत राहता, स्वतःचे दुःख दाबून सतत स्ट्रॉंग राहण्याचे खोटे नाटक रोज करता, तेव्हा तुमचा मेंदू स्वतःला वाचवण्यासाठी थेट शटडाऊन मोडमध्ये जातो. तो तुम्हाला कोणत्याही नव्या गोष्टींना सामोरे जाण्यापासून पूर्णपणे रोखतो. तुम्ही तासनतास रील्स बघत बसता, कारण तुम्हाला वास्तवापासून पळ काढायचा असतो. खरं तर ती तुमची करमणूक नसते, तर मेंदूचा एक सायलेंट पळपुटेपणा असतो. तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागे राहता, कारण तुम्हाला स्वतःचा वेळ हवा असतो. दिवसभराच्या खोट्या धावपळीत तुम्ही तुमची पूर्ण मानसिक ऊर्जा संपवलेली असते. तुमचा थकलेला मेंदू आता कोणताही नवीन ताण सहन करू शकत नाही. स्वतः आळशी म्हणून सतत दोष देणे आज कायमचेच थांबवा. ही अवस्था म्हणजे तुमचा आळस नाही, तर तुमच्या मनाचा थकवा आहे. ही वेळ स्वतःशी लढण्याची नाही, तर स्वतःला शांत करण्याची आहे. मेंदूला सक्तीने ब्रेक द्या आणि लोकांच्या फालतू अपेक्षांचे ओझे फेकून द्या. तुमचे शरीर आणि मन तुम्हाला विश्रांतीची शेवटची भीक मागत आहे. तुम्ही स्वतःला सावरले नाही, तर हा सायलेंट आजार तुम्हाला संपवेल.